पाऊस थांबला रे थांबला की फेरफटका मारायला आम्ही खाली परसबागेमध्ये येतोच. आता इथं आलो होतो अ, काय काय फळं फुले आलेत काय ते पाहण्यासाठी. तर पाहिलं तर लिंबाच्या झाडाला लिंब पिकलेली होती. तर म्हणलं चला पिकली आहे तर अशी खराब होऊन जाण्यापेक्षा ती तोडूयात. तोडली तर 7 ते 8 आम्हाला इथे लिंबू सापडले. त्यानंतरून असंच पुढं गेलो तर अंजिराच्या झाडाला देखील अंजिरं लागलेली होती. जेव्हा आपण आहेत ना अशी झाडं लावतो आणि त्यानंतरून त्याला जे फळ येतं ना, त्याचा आनंद काही वेगळाच असतो. पुढे आलो तर मिरच्यांच्या झाडाला देखील खूप साऱ्या मिरच्या लागलेल्या होत्या. लगेच माझी तोडायची घाई. सासूबाई बोलल्या, की "अगं थांब, त्याला 5 ते 4-5 दिवस बाकी आहेत त्या निभऱ्या होण्यासाठी. अजून त्या कवळ्या मिरच्या आहेत." तर इथे मी 2च तोडल्या. त्याच्यावरतीच रामराम केला. त्यानंतर म्हणलं चला पूजा बाकी आहे. इथं बेलाची पाने तोडून घेतली आणि हा आमचा बेल आहे ना, तो 5 पानांचा आहे. त्यानंतरून गोकर्णीची फुलं, मोगऱ्याची फुलं आणि जे तुम्ही सुरुवातीला व्हिडिओमध्ये पाहिलंत ना फूल गुलाबी रंगाचं, तर त्या फुलाचं नाव तुम्हाला माहीत आहे का? नक्की मला कमेंटद्वारे कळवा. देवपूजा आवरली, लिंब वगैरे सगळी जागच्या जागी फ्रीजमध्ये मी ठेवून दिली आणि त्यानंतरून मला एक ऑर्डर आली दरवाजाचं तोरण. तर आता त्या ताई बोलल्या, "जी तुम्हाला डिझाईन आवडेल, जी काही सुचेल त्याप्रकारे तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवा." आता हे तोरण मी मला वाटतं 2री-3री वेळ असणार आहे माझं बनवायची. तर ही डिझाईन मी फर्स्ट टाईम क्रिएट केलेली आहे. तर याचा फायनल लूक पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तेव्हा तुम्हाला याचा फायनल लूक बघायला मिळेल. काम म्हणलं आता 6 वाजले आहे ठेवून द्यावं. तर या माझ्या पिल्लांचा काही असा इथं खेळ चाललेला होता. तर खेळ काय, जे ग्लू गनमधून ग्लू बाहेर येते त्याच्यापासून हे दोरे बनवत होते आणि एकमेकीच्या